तर आमची गँग कुठे चाललेली आहे, तर हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाल. आम्ही जळगावच्या 45 डिग्री टेम्परेचर मध्ये कसं सर्व्हाइव्ह केलं आणि कीर्तनाने किती धमाल केली हे शेवटपर्यंत नक्की पाहाल. तर आमचा कीर्तनाच्या वाढदिवसानंतर झाला डे 2 चालू आणि सकाळी उठून आम्ही लागलेलो साफसफाईला. इथे आमच्या बाबांनी आमच्या सर्वांसाठी केलेली आहे कॉफी आणि ती आम्ही घेत आहे. इथे आमच्या आत्तू आमचा लाडू घेत आहे आणि खायचं नाटक करत आहे, जो कीर्तनाने आत्तूला खाऊन दिलेला नाहीये. तर अशा प्रकारे घरची सगळी साफसफाई सर्वांनी एकत्र उरकून आम्ही बसलो नाश्त्यासाठी, जिथे आम्ही खात आहोत कीर्तनाच्या वाढदिवसाचा फ्रूट केक आणि कीर्तना खात आहे आजोबांसोबत पुरणपोळी. सगळे सुख एका तरफ आणि आजोबांसोबत पुरणपोळी खाण्याचा आनंद एक तरफ. तर असे बाबा आणि कीर्तना दोघंही पुरणपोळीसाठी खूप वेडे आहेत, तर ते पुरणपोळी खात आहे. तर पुरणपोळी संपवून सर्व नाश्ता वगैरे उरकून आम्ही बसलेलो आहेत क्रांतीज्योती विद्यालय हा मूवी पाहत. तर बाहेर खूप ऊन होतं, तर आम्ही दुपारी मूवी पाहण्याचं ठरवलं. तर मूवी जेव्हा सुरू झालेलं तेव्हा कीर्तना झोपली होती, त्यामुळे मी ही मूवी पाहायला बसले होते. पण मूवी पाहत पाहत ती गेली इथे उठून, तर ती तिचा नाश्ता करत इथे बसलेली आहे आणि मी दरवाजामध्ये बसलेली मूवी पाहत. तर कीर्तनाला आम्ही स्क्रीन अजूनपर्यंत दाखवलेली नाही आहे, सो तीही इंटरेस्टेड नाही आहे. ती तिचं स्नॅक्स एन्जॉय करत आहे खिडकीकडे पाहत पाहत शांततेत, आणि मी जस्ट तिच्या जवळ बसून आहे. सो अशा प्रकारे तिचे स्नॅक्स वगैरे उरकवून ती बसली थोडा वेळ खेळत, आणि आम्ही आमचा मूवी संपवलेला आहे. आणि मूवी संपल्यानंतर आमचे बाबा निघालेले आहेत पुन्हा मुंबईत यायला. तर कीर्तना चाललेली आहे त्यांना बाय करायला. थोडं रडारडी होऊ दे. आपण इथेच थांबायचं दिदू. बाबा चाललेत, आपण नाही, आपण नाही चाललो. तर आम्ही जिथे पण जातो तिथे नेहमी एकत्र असतो. तर बाबा फर्स्ट टाइम आम्हाला असं सोडून चालले, तर ते कीर्तनाला ही सहन होत नाहीये आणि तीही यायचा हट्ट करत आहे. ऑफिसला चाललेत बाबा, चला आपण बाय बाय करून. बॅग घातली बघ बाबांनी. तू येते माझ्यासोबत? नाही ना ग, मी जातो ऑफिसला जाऊन. ऑफिसला जाऊन तर अशा प्रकारे ऑफिसला जातो. बाबा गेलेले आहेत आम्हाला सोडून, आणि बाबा गेल्यानंतर आता आम्ही कीर्तनाला ठेवलेलं आहे घरी आणि आम्ही निघालेलो आहे जळगाव एक्सप्लोर करायला. तर आमचा फर्स्ट स्पॉट आहे जळगावचा फेमस मुस्कान गोळ्यावाला. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे गोळे मिळतात, ते आज आम्ही एक्सप्लोर करायला इथे आलेलो आहोत. तर इथे येत आहे आमची गोळा गँग. तुम्ही एक्साइटमेंट तर पाहू शकता सगळ्यांच्या तोंडावर गोळा खाण्याची. तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी घेतलेले आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे गोळे आणि आता घेत आहोत ह्या गोळ्यांचा आनंद. तर इथे तुम्ही पाहतच आहे आमची आत्तू कशी सुरकणी गोळ्याचा आनंद घेत आहे, आणि हे आमचे गोळे आणि ही आमची आत्तू जी स्नॅपसाठी धडपडत आहे. तर अशा प्रकारे गोव्याचा आनंद घेऊन आम्ही निघालेलो आहे आमच्या पुढच्या स्पॉटवर फेमस सोया चाप खाण्यासाठी. आणि अशा प्रकारे सोया चापचाही आनंद आम्ही घेतलेला आहे. आणि नंतर थोडंसं वफल घेऊन आम्ही आलो घरी. तुमचं स्टाईल नाही दिसलं त्याला काय नाही, स्टाईल जाऊ दे, गाडी चालू का होत नाही. घरी येऊन आम्ही बसवलेली ही मैफिल, जी मैफिलीचा आनंद घेऊन आम्ही गेलो झोपी आणि संपवला हा दिवस. तर अशा प्रकारे आजचा आमचा पूर्ण दिवस गेला खाऊ गल्ली एक्सप्लोर करण्यात आणि ही हास्य जत्रा भरवण्यात. तर असा आमचा कालचा दिवस जरी कीर्तना विना संपला तरी आजचा दिवस चालू होतोय कीर्तनासोबत. आणि हे आमचे कीर्तना मॅडम ते उठलेल्या आहेत. तर आम्ही तयारी करून निघालेलो आहोत कीर्तनासोबत थोडं फेरफटका मारायला बाहेर. तर ही छत्री आता आम्हाला दिलेली आहे आमच्या काकूने ह्या उन्हापासून वाचण्यासाठी. तिच्याबरोबर खेळत खेळतात आम्ही निघालेलो आहे भूर. आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे आम्ही शिव अभिषेकने. मंदिरात जाऊन घेतलं दर्शन आणि मस्तपैकी पूजा केली आणि अशा प्रकारे आमच्या दिवसाची केलेली आहे आम्ही सुरुवात.
तर शिवपूजा झाल्यानंतर कीर्तना मॅडम घरी येऊन झोपल्या आणि आम्ही निघालो सराफा बाजार एक्सप्लोर करायला. तर हे आहे जळगावचं सराफा बाजार, जिथे ज्वेलरी मॅन्युफॅक्चर होतं. अशा प्रकारे सोनार बाजारातून आम्ही थोडीशी शॉपिंग करून आम्ही आलो घरी. घरी येऊन घेतला हा पावभाजीचा आनंद. इथे आम्ही सगळे ताव मारून बसलेलो आहोत. जेवण करून आम्ही खेळत बसलेलो आहे आमच्या छोट्या दिदी बरोबर. आणि अशा प्रकारे या दिवसाचा शेवट करून आम्ही गेलो झोपी. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा उठून आम्ही गेलो एका हॉटेलला जेवायला. तर अशा प्रकारे आमचे सर्व दिवस जात आहेत खाणे एक्सप्लोर करायला. तर अशा प्रकारे आता आम्ही ते एक्सप्लोर करत आहोत जळगावचं एक फेमस हॉटेल, जिथे आम्ही एक्सप्लोर करत आहोत शेवभाजी. अशा प्रकारे जेवण संपवून आम्ही घेतला आईस्क्रीमचा आस्वाद आणि थोडासा आराम करून आम्ही निघालो भूत बंगला मूवी पाहायला. तर अशा प्रकारे आमची ही गँग दिवसभर आज नुसते खाते पिते आणि फिरत आहे. तर असा हा बोरिंगचा भूत बंगला पिक्चर पाहून सुद्धा आम्ही हे सुखावलेलो आहोत, कारण की सोबत ही आमची खूप एंटरटेनिंग आहे, त्यामुळे आम्हाला मूवीचं काही असं वाटलं नाही. तर अशा प्रकारे आम्ही मूवी संपवून रात्रीचे 1 वाजता निघालेलो आहोत ट्रिपसी आणि इथे घेत आहोत जळगावच्या रात्रीचा आनंद. आणि अशा प्रकारे आमचे जळगावचे सर्व दिवस संपवून आम्ही निघालेलो आहोत मुंबईला. तर आजची टिप ऑफ द डे आहे, जर तुम्ही मुलांसोबत ट्रॅव्हल करत असाल तर एक एक्स्ट्रा सीट नक्की बुक करा, कारण की ती तुमची सीट तुम्हाला कधीही भेटत नाही. सो ती जर झोपले किंवा खेळत बसले तर तुम्हाला आराम करायला भेटणार नाही. सो नक्की एक सीट बुक करा, नाही तर ही माझ्यासारखी अशी हालत तुमची होईल. आणि याचा मॉरल ट्विस्ट आहे, जर तुम्ही फॅमिलीसोबत असाल तर तुम्हाला बोरिंग गोष्टी ही खूप एंटरटेनिंग वाटतील. सो फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करा, कधी कधी त्या गोष्टी खूप आनंददायी असतात. जळगावमध्ये असे कोणते अजून फूडी कट्टे आहेत जे मी एक्सप्लोर केले पाहिजे नेक्स्ट टाइम गेल्यावर, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.